जालना जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने कमाल कामगिरी केली आहे. बदनापूर तालुक्यातील काजळा गावातील अशोक पांढरे यांनी पिकवलेल्या बाजरी पिकाची चर्चा सध्या संपूर्ण जिल्ह्यात पाहायला मिळतेय. तुर्कीवरून मागवलेल्या बाजरीला तब्बल 3 ते 4 फूट लांबीची कणसे आलेली आहेत. तर एका एकरात तब्बल 40 क्विंटल उत्पादन त्यांना होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. यातून या शेतकऱ्याला मोठा आर्थिक फायदा देखील होणार आहे. कसा केला अशोक पांढरे यांनी हा अफलातून प्रयोग, त्यांच्याचकडून जाणून घेऊयात. हां. हे काय झालं, बसल्या बसल्या यूट्यूबवर मी हे पाहत होतो. मला हे बाजरीचं पीक दिसलं. मग मी त्या यूट्यूबवर नंबर होता, त्या नंबरवर फोन लावला. फोन लावून ते बियाण्याची माहिती काढली. मग ते बियाणं भाव विचारला. ते म्हणजे 1500 रुपये किलो तुम्हाला मिळेल. मग मी त्यांच्या संग कॉन्टॅक्ट करून आणायचा खर्च वेगळा असं 1700-1800 रुपयात 1 किलो बियाणं आणलं. त्याच्यामधून 1 किलो बियाणं आणल्यानंतर 1 एकर बियाण्याची लागवड केली सरी पद्धतीने. 4 फुटावर सरी काढली. सरी काढून सनी त्याची लागवड केली. असं 1 एकर रान त्याच्यामध्ये निघलं. चांगली बाजरी आली, व्यवस्थित बाजरी आली. त्याच्यापासून असं दिसलं समजा की 40-45 क्विंटल उत्पन्न होण्याची मला या बाजरीपासून अपेक्षा आहे. म्हणजे बाजरी काय 15 क्विंटल, 12 क्विंटल, 10 क्विंटल अशा पद्धतीने होती. तर या बाजरीचं मार्केटमध्ये नेलं बी त्याचे 1,00,000-1,15,00,000 रुपये बनतील. आपण 3,000 रुपये मिनिमम भाव तो बाजरीला आहेच. पण हे मी बियाण्यासाठी विकणार आहे. बियाण्यासाठी जवळपास 500 रुपये किलो प्रमाणे हे बी ज्या बी शेतकऱ्याला लागन त्या शेतकऱ्याचा बी फायदा व्हा या हिशोबाने देणार आहे मी. अशोक पांढरे हे मूळचे काजळा या गावचे. शेतामध्ये नवनवीन प्रयोग करण्याची त्यांना नेहमीच आवड. इयत्ता 10वी त्यांचे शिक्षण झाले. शेतामध्ये नेहमीच नवनवीन प्रयोग ते करत असतात. यूट्यूबवर माहिती पाहत असताना त्यांना तुर्कीच्या बाजरीबद्दल माहिती मिळाली. त्यांनी संबंधित कंपनीशी फोन करून 1 किलो बियाणे 1500 रुपये प्रति किलो या दराने खरेदी केले आणि त्याची आपल्या शेतावर लागवड केली. सध्या त्यांच्या शेतावरील बाजरी पीक जोमात असून त्यांना या एका एकर बाजरीमधून तब्बल 40 क्विंटल बाजरी होण्याची अपेक्षा आहे. नारायण काळे, न्यूज 18 लोकमत, जालना.